काय दादांचा स्वभाव होता वय सख्या भावासारखं वाटायचं आम्हाला. बाहेर असे चिडायचे घरात तुम्हाला काय बोलायचे? अजिबात नाही. दादा लय छान होतं बोलायला. दादा लय चांगलं होतं. मस्करी लय करायचे दादा, लोकांमध्ये पण आले की बोलायचं हसवायचं बोलायचं दादा आम्हाला. सारखे गडबडीत असायचे, सारखे पळा. लय असायचे दादाचे. टायमिंग दादाला लयच महत्वाचा होता. टायमिंगलाच दादा पोचायचं. दिस टायमिंग दिल त्याच टायमिंगला दादा पोचायचं. दादा माग पुढे होत नव्हतं कधी. दादांचा टायमिंग म्हणजे टायमिंगच होता. तुम्ही एवढे दिवस दादांना सगळ्यात जास्त आवडती गोष्ट कुठली? मासे मटण दादांचे लय आवडीचं होते. शेवटचे कधी भेटले दादा? आजच कालच्यापासूनच शेवटचं झालंय आमचं भेटणं. दादा आमचं म्हणजे एक सख्खा भाऊच होता आमचं. आमच्या अख्ख्या कुटुंबाला अख्ख्या खानदानीला त्यांचं पद मिळायचं आम्हाला. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अमृता प्रीतम यांचं एक पुस्तक आहे की कोरे कागज नावाचं, आणि त्याच्यामधलं पहिलं वाक्य असं आहे की मरने के बाद आदमी का क्या रह जाता है. मला असं वाटतं की मी आता ज्या प्रांगणामध्ये उभा आहे त्या प्रांगणाचं नाव आहे विद्या प्रतिष्ठान. याची स्थापना शरद पवारांनी केली, ज्याच्या वाढीसाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, आणि आज हा वटवृक्ष उभा राहिलेला आहे. आणि या प्रांगणामध्ये माझ्या मागे जो लांबवर मंडप दिसतो आहे तिथे अजित पवारांवरती अंत्यसंस्कार होणार आहेत. मला असं वाटतं ही जी गर्दी आपण बघतोय, म्हणजे लोकांचा महासागर जो आहे तो या मैदानामध्ये दिसतोय तुम्हाला. आणि गेटकडे जर तुम्ही बघाल तर जितक्या संख्येने लोक येऊ शकतात तितक्या सगळ्या संख्येने लोक या सगळ्या बाजूला यायला निघालेले आहेत. आणि म्हणून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपण गेल्यानंतर सुद्धा शिल्लक राहतात, हे दर्शवणारी ही बाब आहे. अजित पवारांनी त्यांच्या लोकांसाठी केलेलं काम, अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी घाललेला घाम, अजित पवारांनी त्यांच्या लोकांसाठी केलेले कष्ट जे आहे, तर त्याच्यातून उतराई होण्याचा हा हे नाहीये. पण मुद्दा असा आहे की ही सगळी मंडळी जी आहेत ना, ही मंडळी त्या आपुलकीमुळं, त्या कष्टामुळं, त्या प्रेमामुळे जे आहे ते अजित पवारांना निरोप देण्यासाठी इकडे येताना दिसत आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेली आहेत की त्यांना समोर जाता येणार नाही स्टेजकडे, त्यामुळे अशा स्क्रीन्स ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. आणि त्या स्क्रीन्सवरती एका प्रकारे तुम्हाला हा अजित पवारांना शेवटचा निरोप देताना त्यांच्या कार्यकर्त्यांना बघावं लागतंय. मुद्दा असा आहे की कुठलाही नेता, कुठलाही कार्यकर्ता जो आहे तो एका दिवसामध्ये घडत नाही, आणि त्याच्या घडण्यामध्ये एक प्रोसेस असते. तर ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस मला असं वाटतं की गेल्या 40 वर्ष घडत होती. आणि ज्या पद्धतीनं एक आयरनी आहे, अजित पवारांचा जन्म बारामतीमध्ये झाला, त्यांचं राजकारण जे आहे ते बारामती सुरू झालं, आणि एकूण त्यांचा राजकारण 91 मध्ये त्यांनी खासदारकी लढली. त्यानंतर 8 वेळा सलग ते आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांनी फिनान्स असेल, इरिगेशनचं काम असेल, किंवा ऊर्जा खातं असेल, असे वेगवेगळे विभाग पण सांभाळले. तर असे विभाग सांभाळताना मला असं वाटतं की ही सगळी मंडळी जी आहेत त्यांचं कल्याण करण्याचं काम त्यांनी केलं. आता आपण ह्या सगळ्या लोकांना भेटणार. बाबा इकडे या जरा. कुठून आला तुम्ही बाबा? तांदळवाडीतून आला. कधी कळालं तुम्हाला? आम्हाला काल कळालं. 9 वाजता. काय होती तुमची पहिली भावना? का आम्ही शेतकरी हो, चांगली. काय केलं अजितदादांनी शेतकरी? अगदी भरपूर केले. भरपूर केलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय त्यांना. म्हणजे ही जी सगळी मंडळी आहेत, तुम्हाला कशा आठवतात अजितदादा? अजितदादा भरपूर हे दुःख झाले. दुःख झालं. त्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय, त्यांना बोलता सुद्धा येत नाही. तुम्ही कुठून आलात? आम्ही निफाडवरून आलोय. निफाडवरून? हो, निफाडवरून, नाशिक जिल्हा. मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला ज्या वेळेला बातमी समजली त्याला काय तुमच्या भावना? म्हणजे आम्हाला तर 5-10 मिनिटं तर काहीच म्हणजे कळत पण नव्हतं. अंगावर पूर्ण शहारे येत होते, डोकं सुन्न झालं. ते एवढं जननायक लोकनेत्यांचं असं कसं काय होऊ शकतं. आणि आम्हाला वाटायचं का दिवसभर का अशी बातमी येईल का, आता त्या विमानातच नव्हते, राहून गेले ते, असं दिवसभर वाटत होतं आम्हाला. तुम्ही कुठून आलात? मी नाशिक, कळवण, सुरगाणा. मी आमदार नितीन पवार साहेबांचे पीए आहे. मी जवळपास मागील 6.5 वर्षापासून दादांशी एकदम जवळ म्हणजे जवळून त्यांचं काम बघितलेलं आहे.
दादा प्रचंड गराड्यात असले तरी आम्हाला सुद्धा बाहेर निघताना विचारायचे का अरे बेटा तुझं काही काम आहे का? मग आम्ही सांगायचो साहेब आम्ही आमदार साहेबांचे पीए. ते आम्हाला आपुलकीने विचारायचे. मागील 5 वर्षात दादांनी आमच्या मतदारसंघात 2200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. आणि काल मी मुंबई आमदार महोदय मुंबईला आलेले होते आणि मी काल मुंबईमध्ये येत होतो तर मला अर्ध्या रस्त्यात ट्रेनमध्ये बातमी मिळाली की दादांच्या विमानाचा अपघात झालाय. मला तर सर्वप्रथम म्हणजे समजलंच नाही का दादांचं असं काही होऊ शकतं. परंतु ज्यावेळेस मला दुसरी न्यूज आली का दादांचा पण त्या ह्याच्यात अपघात झालेला आहे तर मी प्रचंड म्हणजे माझा दिवसभर मला काहीच सुचलं नाही. काहीच सुचलं नाही. म्हणजे मी आज पण मला अजून पण जाणवतं का दादा म्हणजे आपल्यातून गेले नाही असंच. काय आठवण आहे दादा? दादांनी आमच्या मतदारसंघासाठी म्हणण्यापेक्षा आम्हाला पीए लोकांसाठी सुद्धा खूप त्यांनी जपलं होतं. आणि आता तर दादांनी शेवटी आमच्या म्हणजे मी जवळपास 20 वर्षापासून या क्षेत्रात आहे. आम्ही जवळपास 1500 रुपये पगारापासून काम करतोय. दादांनीच आमचं कायम पीए लोकांसाठी वेतन वाढीचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता सुद्धा दादांनी आमचं वेतन 40,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा अध्यादेश या मार्च अधिवेशनमध्ये निघणार. त्याच्यात दादांची अशी दुःखद घटना घडली एकदम मनाला चटका लावून देणारी आहे. दादांसोबत काम केले असे अनेक मंडळी आहेत ज्यांना त्यांना अश्रू अनावर होतात. त्यांना काय बोलावं सुचत नाही आणि अशा बातम्यांवरती लवकर लोकांचा विश्वास पण बसत नाही. तुम्ही कुठून आलात का? मी सुपागाव पण राहायला इथं तांदळवाडीमध्ये गेली 20 वर्ष या पेन्सिल चौकामध्ये रसवंती गृह चालवतो. तर आतापर्यंत दादांचा इतका आम्हाला सपोर्ट होता प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि आता 2 वर्षापूर्वी दादांनी आमच्या सुपे गावाला जाणा शिरसाईचं पाणी वगैरे दादांनी सोडलं. आतापर्यंत प्रत्येक कार्यकर्ते भरपूर झटले पण दादांचं प्रेम इतकं होतं की सांगण्याच्या पलीकडलं. तुमची भेट व्हायची दादांचे आमचे पेन्सिल चौकामध्ये दादा आले की पोलीस बंदोबस्त राहायचा, गाड्या यायच्या की आम्ही समजायचो दादा आले बारामतीमध्ये. बोलणं हा बोलणं वगैरे होत. दादा आम्हाला चौकामध्ये आमच्या रसवंती गाडी वगैरे होते ना दादा हात करून सकट आम्हाला जायचे. आता काय भावना? आता म्हणजे इतकं दुःख वाटतं. काल 7:30 पावणे 8 वाजता समजलं असं झालं की तांदळवाडीमधनी सगळ्या पोलिसांच्या अँब्युलन्स वगैरे जाताना दिसल्या. इतकं दुःख वाटलं की जीवाला भरपूर दुःख झाल्यासारखं होतंय. तुम्ही कुठून आलात? आम्ही बारामती तालुक्यातलंच रहिवाशी. कुठलं गाव? काय करता तुम्ही? चोपडच. मी सामाजिक कार्यकर्ताच आहे. अच्छा. नितांत प्रेम हे दादांवरती केलेला कार्यकर्ता आहे. नितांत प्रेम म्हणजे आता माझ्या अंगावरती काटा येतोय. निशब्द आहे. म्हणजे काय बोलावं असं वाटतंय. आता पण मला असं वाटतंय की मी एक दादांच्या आहे ना शेवटच्या सभेला आलोय. म्हणजे प्रत्यक्ष दादा आता थोड्या वेळाने येतील आणि आपल्याशी बोलतील. माझ्या घरात सुद्धा असं वातावरण तयार झालं होतं की अक्षरशः काय बोलावं काही सुचत नव्हतं. मी बातमी बघितल्यानंतर असं वाटलं की यार नाही का मी त्या क्षणाला तिसऱ्या मिनिटाला त्या क्षणाला माझ्या बाईकवरती मी बारामतीत आलो होतो. प्रचंड गर्दी होती आणि अक्षरशः निशब्द होतो की पुढे आपण काय बोलू. ही दादांनी गोरगरिबापासून ते मोठ्या लोकांपर्यंत म्हणजे प्रत्येकाचा विचारपूस करणारा माणूस हरपला. आज आम्ही आज पोरकं झालो. असं वाटतंय की म्हणजे घरात वडील गेले तरी एवढं दुःख होणार नाही. एवढं दुःख आज बारामती तालुक्याला झालं. तालुक्याला म्हणण्यापेक्षा ना पूर्ण महाराष्ट्राला झाले. जे प्रेम करतात ते प्रेम करतात ते प्रेमच करतात. निशब्द आहे मी ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो. ही अशी भावना जी आहे ती लोकांची आहे आणि आपण बघतोय की खूप सारे लोक आहेत. बघा ही सगळी मंडळी जी आहेत अख्खं ग्राउंड जे आहे ते आता भरू लागलेलं आहे आणि काही महिला ज्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ताई कुठून आलात तुम्ही? पारनेरवरून. हो तालुका पारनेर तालुका. तुम्ही काय काम करता? मी महिला तालुकाध्यक्ष आहे पारनेरची अजितदादांची. काय तुमची भावना होती पहिल्यांदा बातमीची काय भावना असणार आता तुम्हाला तर माहितच आहे. आमचं कणखर नेतृत्व आम्हाला सोडून गेलंय. आज त्यांच्या जीवावरती आम्ही एवढं हे करत होतो
महिला आम्ही एवढ्या जमवत होतो. आज त्यांच्या जीवावरती ते करत होतो. आज ते आम्हाला सोडून गेलेत. जसं काय आमच्या पाठीमागं कोणीच नाही असं आमची परिस्थिती झालेली आहे सर्व महिलांची. कधी भेटले तुम्ही शेवटची दादा? शेवटची भेट दादा पारनेरला आले होते त्यावेळेस कार्यक्रमासाठी. त्यावेळेस शेवटची भेट आमची झाली. आठवण वगैरे दादांची आठवणीच दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी फोन केलेला दादांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यासाठी. बघा ही सगळी मंडळी जी आहे तुम्ही कुठून आलात? मी बारामती तालुका अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे. मी 95 पासून दादांचं काम करतो, त्यांच्या बरोबर राहतो. आज दादांना मी खूप जवळून बघितलंय, पण आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आमची खूप हानी झालेली की दादा जाण्याने आमच्या म्हणजे आज घरामध्ये सगळी लोक न जेवत न खाता वगैरे लोक आज खूप दुःखात आहेत. आणि दादा जाणे परत आता दादा येऊ शकत नाहीत, पण दादांचं हे काम आहे आज लोकांच्या लक्षात येईल की आज माणूस आपल्यामधून गेल्यानंतर दादा काय होते. आज दादांनी महाराष्ट्र आणि तालुका, आज आमच्या तालुक्याला तर कोणीच वाली नाही. हा जे विकास आहे आज दादांमुळे कधीच होऊ शकत नाही, म्हणजे दादांनीच केला. आणि आज दादा मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आता इतके वर्ष सोबत आहे, तुमच्याकडे भरपूर आठवणी असतील दादा? भरपूर आठवणी. दादांना आता मी मध्ये 1 महिन्यापूर्वी भेटलो होतो. माझ्या मुलाचं लग्न होतं. दादा बारामती हॉस्पिटलला भेटले होते. ज्या दिवशी अदानी आले बारामतीमध्ये, तेव्हा मला दादा म्हणले मुन्ना मी येणार आहे. काय म्हणजे इतके मायाळू होते आमच्या अल्पसंख्याक समाजाला. तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतकी मोठं म्हणजे आम्हाला एक मोठी ताकद होती. आज तो माणूस जाण्याची आमची ताकद कमी झालेली. आज दादा म्हणजे सर्व देवापेक्षा बी श्रेष्ठ होते दादा. आज गोरगरीब जनतेला, प्रत्येक समाजाला आज दादा घेऊन जायचे असा नेता आज महाराष्ट्रामध्ये नाहीये. ताई कुठून आलो तुम्ही? मी काठेवाडीतून आली. माहेर काठेवाडी. माझ्या मुलाला 96% पडल्यामुळेच लई सहकार्य केलेली आहे. बस एवढंच बोलून. काठेवाडीतलीच आहे. थाईक माहेर आहे माझं काठेवाडीतलं. हा मुलगा 96% पडल्यामुळं लय सहकार्य केलेले आहे. मला 3 मुलं आहे. मिस्टर नगरपालिकेत सफाई कामगार आहेत. दादा ओळखीत होते. मिस्टर बरोबर मी काम करायचे पॅरेलच झाल्यामुळं. त्यामुळे आमचं सत्कार बित्कार सगळे दादा करायचे. महिला दिनच्या टायमाला दादा यायचे. कामगार दिनच्या टायमाला आम्हाला तसलंही दिलेले. 1 मेला आता दादा नाही, त्यामुळे आम्हाला वाटतंय आम्ही लय पोरकं झालो लाडक्या बहिणी. लहानपणापासून आम्ही दादा पाहिलेला आहे. एवढ्या दिवसापासून माझं वडील 35 वर्ष ड्युटीला आहे. बहीण घरी कामाला होती. दादांच्यात पुणे मुंबईला हिंडावलंय सगळीकडे. बारामतीत काटेवाडी सगळीकडे दादाच्यात काम केलंय. दादा घरच्या भावावरी मला वाटायचं आम्हाला. आमचं कुटुंबच होतं दादा. म्हणजे आमच्या घराला पद होतं. आमच्या घरात चुलते आमचे मेंबर सरपंच सगळ्यांना पद असायचं. आमचं 80-90 मतदान होतं. दादा आम्हाला नेहमी 5 वर्षाला तिकीट द्यायचे आमच्या घराला. मला गोष्ट तुम्ही आता दादांना एवढं घरात बघितलं, कसे होते दादा? काय दादांचा स्वभाव होता वय सख्या भावासारखं वाटायचं आम्हाला. बाहेर असे चिडायचे घरात तुम्हाला काय बोलायचे? अजिबात नाही. दादा लय छान होतं बोलायला. दादा लय चांगलं होतं. मस्करी करायचे दादा. लोकांमध्ये पण आले की बोलायचं, हसवायचं, बोलायचं दादा आम्हाला. सारखे गडबडीत असायचे, सारखे पळा. लय असायचे दादाचे. टायमिंग दादाला लय महत्वाचा होता. टायमिंगलाच दादा पोचायचं. दिस टायमिंग दिल त्याच टायमिंगला दादा पोचायचं. दादा माग पुढे होत नव्हतं कधी. दादांचा टायमिंग म्हणजे टायमिंगच होता. तुम्ही एवढे दिवस दादांना सगळ्यात जास्त आवडती गोष्ट कुठली? मासे मटण दादांचे लय आवडीचं होते. शेवटचे कधी भेटले दादा? आजच कालच्यापासूनच शेवटचं झालंय आमचं भेटणं. दादा आमचं म्हणजे एक सख्खा भाऊच होता आमचं. आमच्या अख्ख्या कुटुंबाला, अख्ख्या खानदानीला त्यांचं पद मिळायचं आम्हाला. आम्हाला असं दादा कुठंच नाहीत आता. कुठंच नाही. दादा नाही म्हणल्यानंतर आता तुम्हाला पुढे चिंता वाटते? कठीण वाटतंय. लय कठीण वाटतंय पुढं. केले सगळ्यांनी सहकारी त्यांच्या मुलांना ह्यांना, तर आम्हाला ते व्हायचं थोडा फायदा होतोय. कठीण वाटतंय दादा नसल्यामुळं. बारामतीचं पण कठीण वाटतं. बारामतीचं लय कठीण. दादाचं लय प्रेम. दादा पहाटे 5ला आमच्या हाजरी असायच्या. दादा आमच्या आधी कॅनेलच्या तिथं असायचं. कॅनेलचं काम चालू होतं. असं चालत समोरनं जायचं ना आम्ही झाडायचं.
तुमच्या आधी बघायला हजर काम. आमच्या आधी हजर बघाय काम. तुम्ही काका इकडे या. ते काका जे आहेत त्यांना ऐकून अश्रुरांवर झाले. कुठली तुम्ही काका? बारामतीच आहे. काय नाही, दादांच्या आठवणीत की बोलू शकत नाही, मी भावना व्यक्त करू. मी 90 सालापासून मी न्यायालयीन कर्मचारी आहे, रिटायर झालेला आहे. 90 सालापासून बारामतीत राहतोय. ते अनबिलिव्हेबल या गोष्टी जे झाल्याच नाही, सगळ्या म्हणजे कल्पनेच्या बाहेर आहेत. असा नेता होणार नाही परत. काय मला तर काय पाहतोय जी डेव्हलपमेंट आहे दादाने केली. थँक्यू. ही सगळी मंडळी जी आहेत. तुम्ही कुठून आलात? बारामती तालुक्यातून महेंद्र नामदेव पिंगळे. तुम्ही कुठून आलात सांगा. बारामती. काय करता तुम्ही? आमचं गाव आहे. काय करता? मी दादांचा फॅन आहे. मी दादांची मेमकरी करत होतो. आज मला इतक्या भावना दाटून आल्यात की राज्याचं उपमुख्यमंत्री पद असणारं आमचं दादा आणि त्यांचं जाणं हे अतिशय दुःखदायक आहे. आणि दादांनी तुमची मिमिक्री ऐकली होती कधी? दादांना एक वेळ मी प्रयत्न केला होता, परंतु दादांच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माझं जे आवाजाचं कौशल्य आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. दादांना माहिती होतं तुम्ही? दादांना पण माहित होतं. अच्छा. मग आता ही सगळी मंडळी जी आहेत ही वेगवेगळ्या पद्धतीने दादांशी जोडली गेलेली मंडळी आहेत आणि त्यांची इच्छा आहे की दादा नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि हे नुकसान जे आहे ते न भरून येणारं नुकसान आहे. एखादा नेता जेव्हा जातो, मी सुरुवात जिथून केली होती की मरने के बाद आदमी का क्या रह जाता है, तर हे सगळं जे आहे हे सगळं वैभव, लोकांमधलं वैभव, लोकांमधलं प्रेम हे दादांचं आता या घडीला आपल्याला बघायला मिळतंय. मला असं वाटतं यापेक्षा एखाद्या नेत्यासाठीची सगळ्यात मोठी पोचपावती ती काय असणार. कॅमेरामन प्रशांतसह अभिजित, मुंबईत.